आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। ठाकरे सेनेकडून हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यासाठी बडगुजर सकाळीच कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मात्र त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यातच असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी चक्रावून टाकणारं विधान केलंय। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कुठलीही माहिती नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे बडगुजरांचा पक्षप्रवेश होणार की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे। कोण असतील, मंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, निश्चितपणाने 1 वाजेला ते चित्र स्पष्ट होईल। खरं तर सुधाकर बडगुजर हे नाशिकमधले शिवसेनेचे, ठाकरे सेनेचे हे महत्त्वाचे नेते मानले जातात। यामुळे ठाकरे सेनेला आता धक्का बसेल की काय अशी शक्यता आहे। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो, त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत, त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल, त्यामुळे दुपारच्या नंतर